चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला की आपण बऱ्याच वेळा खिचडी बनवतो आणि घरात एकतरी असा मेंबर असतो की त्याला खिचडी अजिबात आवडत नाही. मग खिचडीला ऑप्शन म्हणून हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होतो. तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, लसूण, आलं आणि बेडगी मिरची टाकून छान त्याची पेस्ट तयार करायची आणि बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान तडतडली की तमालपत्र टाकायचं, कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा. इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा छान गुलाबी झाला की वाटलेला टोमॅटो टाकायचा. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजची. टोमॅटो छान शिजला की यामध्ये शिजवलेला भात टाकायचा. तुम्ही तर शिल्लक राहिलेला भातसुद्धा यामध्ये वापरू शकता. भात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी चटपटीत आणि चमचमीत हा भात तयार होतो. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर मस्त असा चटपटीत टोमॅटो राईस तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.